हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेतच ना? मी अश्विनी, तुमचा माझ्या अशूज क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक कसा रेडी करायचा, त्याची मापे कशी टाकायची आणि तयार कसा करायचा हे पाहणार आहोत. तर पहा, इथं मी सर्वप्रथम गळ्याची रुंदी टाकून घेतलेली आहे 2 इंच. कारण याचा नेक आहे तो ब्रॉड आहे, सो मी इथं गळा रुंदी आहे ती फक्त 2 इंच घेतलेली आहे. गळा रुंदी टाकून झाल्यानंतर इथं आपण गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तयार उंची जी आहे ती 10.5 इंच आहे. त्यामध्ये मी शिलाईसाठी अर्धा इंच अशी 11 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्या पुढं सुद्धा मी 11 इंचावरती मार्किंग करून घेते आहे बघा. आणि त्यानंतर आपण खालच्या साईडला सुद्धा गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. वरच्या साईडला मी इथं 2 इंच टाकली होती, तर खालच्या साईडला मी अर्धा ते पाऊण इंचानं वाढवून उंची टाकणार आहे. इथं बघा मी 2.25 इंचाची उंची इथं खालच्या साईडला टाकलेला आहे, जेणेकरून आपली जी खालच्या साईडचा जो गळ्याची रुंदी आहे ती ब्रॉड यावी यासाठी. तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरला जर ब्रॉड नेक हवा असेल तर तुम्ही सुद्धा असं अर्धा इंच वाढवू शकता. आणि आपण जे मार्किंग केलं होतं ते जोडून घ्यायचं आहे आपण इथं आणि गळ्याचा बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा इथं मी बॉक्स रेडी करून घेतलेला आहे. आणि आता इथं मी तुम्हाला गळ्याची मार्किंग कसं करायचं हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा शेवटपर्यंत. बघा इथं मी आणि आता जे मी तुम्हाला दाखवते गळ्याची मार्किंग कसं करायचं हे केअरफुली बघा इथे मी 11 इंचाचा नेक होता, तर त्याचा हाफ करून 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा इथे मी मटक्याचा शेप देणार आहे आणि तो प्रोफेशनल पद्धतीने कसा द्यायचा हे तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर बघा हे 5.5 इंचाचा सुद्धा मी इथं हाफ करून घेणार आहे. तर बघा इथं 2.25 इंच येतं, 5.5 इंचाचा हाफ. वरच्या साईडला सुद्धा 5.5 इंच आलेला आहे, तिथं सुद्धा आपण 5.5चा हाफ करून घ्यायचा आहे, 2.25 इंच. आणि तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 मार्किंग भेटलेली आहेत. तर बघा वरच्या साईडला जे आपण 2.25 इंच घेतलं होतं तिथं आपण अर्धा इंच आतल्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडला जे 2.25 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथं बाहेरच्या साईडला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता इथं आपण मटक्याचा शेप टाकून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं कसं टाकते ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. तर बघा इथं मी वरून जेवढी आपली गळा रुंदी आहे तिथून जेवढं आहे तेवढंच घेतलेलं आहे. आणि फक्त जिथं मी अर्धा इंचाचं मार्किंग केलं तिथं थोडासा आपण असा शेप देऊन घेतलेला आहे. आणि तसाच शेप आपल्याला खालच्या साईडला सुद्धा देऊन घ्यायचा आहे. बघून घ्या तुम्ही कसं करता येते, मी कसं करते ते. अशा पद्धतीने इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि बघा किती सुंदर असा आपला हा नेक रेडी झालेला आहे. जर तुम्हाला यांना नॉर्मल गळा हवा होता यासाठी मी फक्त अर्धा इंच घेतले. तुम्हाला जर अजून जरा जास्त असा गळा हवा असेल मटका पूर्ण मटक्यासारखा, तर तिथं तुम्ही अर्धाच्या ऐवजी 1.25 इंच किंवा 1 इंच सुद्धा वाढवू शकता. जसं तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनेच तुम्ही इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. यांना मटका गळा हवा होता पण जास्त असा आकार असा नको होता, त्यांना एकदम नॉर्मल हवा होता. सो मी अर्धा इंचाचा मार्किंग टाकून हा नेक आहे तो करून घेतलेला आहे. आता हे आपण पलटी करून घेतलेला आहे किंवा फोल्ड करून घेतलेला आहे आणि असं टॅप करून घेणार आहे आपण तिथं मार्किंग केलं होतं त्यावर. म्हणजे आपण जे ड्रॉ केलं होतं ते आपल्या दुसऱ्या साईडला सुद्धा उठावं यासाठी. तर बघा इथं उठलेलं आहे ते आता आपण इथं डार्क करून घेऊया. याच्यावरून जरी टिप दिली तरी सुद्धा चालणार आहे, पण इथे मी डार्क करून घेते आहे बघा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला यामध्ये बॅकनेक कसा स्टिच करायचा हे सांगितलेलं आहे. आता बघा हा आपण नेक रेडी करून घेतलेला आहे. आता आपण हा मेन फॅब्रिकवरती जे आहे ते ठेवून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिक इथे मी सरळ घेतले आणि त्याच्यावरती आपण हा ड्रॉ केलेला जो नेक आहे तो ठेवून घेतलेला आहे अस्तर. आणि त्याला मी पिनांनी अटॅच करून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर इकडे तिकडे हलू नये यासाठी आणि आपला शेप आहे तो नीट यावा यासाठी. तर बघा मी इथं टिपसुद्धा मारून घेतलेली आहे जिथं आपण आकार दिला होता त्यावरनं. आणि असं कट करून घेऊन छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट का द्यावे तर आपल्या गळ्याला नीट फिनिशिंग यावं किंवा कुठेही चून वगैरे पडू नये आतल्या साईडला फोल्ड केल्यानंतर, यासाठी आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. तर बघा इथं मी कट देऊन घेतलेले आहेत. आणि किती सुंदर फिनिशिंगमध्ये मी लेससुद्धा लावून घेतली आहे. तुम्ही बघा वरून लेस लावता. तुम्हाला जर एकदम प्रोफेशनल पद्धतीने काम करायचं असेल तर तुम्ही असं गळा स्टिच करताना अशी नॉटसुद्धा लावून घेऊ शकता. आणि बघा त्यानंतर आता मी अस्तरच्या कापडावरती एक टिप मारून घेत आहे. असं करून बघा मी कसं केलं, जेणेकरून तुमचा नेकचा जो शेप आहे तो एकदम सुंदर पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये रेडी व्हावा यासाठी.
तर बघा किती सुंदर फिनिशिंगमध्ये अगदी वरून टीप न देताच किती सुंदर पद्धतीने आपला नेक रेडी झाला आहे. आता मी वरूनसुद्धा एक टीप देऊन घेणार आहे, दाब टीप आपल्या नेकला. बघा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा मला नक्की सांगा. तर बघा इथं मी आपल्या गळ्याला वरूनच्या साईडनं अशी टीप देऊन घेतलेली आहे आणि तुम्ही यानंतर बघू शकता किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपला जो नेक आहे तो रेडी झालेला आहे. बघा तुम्हीच आता किती सुंदर रेडी झालेला आहे, शेप एकदम परफेक्ट आपला आलेला आहे. जसा कस्टमरची रिक्वायरमेंट फॅब्रिक आणि असतं त्याही पद्धतीने इथं टिपा मारून द्यायचे आहेत, जेणेकरून आपण नंतर जे पुढं काही शिकणार आहोत किंवा शिवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ नये किंवा मेन फॅब्रिक इकडं तिकडं हलू नये, अस्तर इकडे तिकडे हलू नये, यासाठी आपल्याला दोन्ही फॅब्रिक आहे ते एकमेकांसोबत सिक्युअर करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने चारही बाजूला मी इथं टिप मारून घेतलेली आहे आणि आता ते एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे आपलं ते कट करून काढायचं आहे. नेहमी आपलं अस्तर कटिंग करत असताना आपण जेवढं माप आहे तेवढंच कटिंग करत असतो, पण नेहमी ब्लाऊज पीस किंवा मेन फॅब्रिक आहे ते आपण अस्तरपेक्षा थोडं 1/2 ते अर्धा इंचाने एक्स्ट्रा कटिंग करून घेत असतो. ते आपल्याला आता हे कट करून काढले. आता इथं आपल्याला आपले बॅकचे जे टक्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत. बघा इथं मी सेंटरपासून 4.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे बघा, आणि वरच्या साईडला सुद्धा मी इथं 4.5 इंचावरतीच मार्किंग करून घेते, जेणेकरून टक्स देताना असा तिरका वगैरे जाऊ नये यासाठी. आणि वरच्या साईडला मी 4 इंच घेऊन इथं सुद्धा मार्किंग करून घेतलेला आहे मी. आणि हा आपला जो आहे तो आपला टक्स तयार झालेला आहे आणि याच्यावरूनच मी दुसरा टक्ससुद्धा असा फोल्ड करून टॅप टॅप करून ड्रॉ करून घेणार आहे. तर बघा फेंट आहे सो मी इथं डार्क करून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हा आपले टक्सचे मार्किंग दोन्ही झालेले आहेत आणि आता आपण टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा हा टक्स मारत असताना नेहमी तुम्हाला तो बॅकचे टक्स असतात ते खालच्या साईडला अर्धा इंच घेऊन वरच्या साईडला आपल्याला असं तिरपी लाईन किंवा तिरपी जी शिलाई असते ती देऊन घ्यायची असते, जेणेकरून आपलं कमरेमध्ये जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित पद्धतीने बसावं यासाठी आपल्याला टक्स दिला जातो ब्लाऊजला जर टक्स द्यायचा तुम्ही विसरला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो पाठीमागून असा पाठीमध्ये कमरेमध्ये उचलण्याची शक्यता आहे, यासाठी तुम्ही टक्स हा नेहमी मारूनच घ्यायचा असतो. तर बघा इथं आपण किती सुंदर फिनिशिंगमध्ये टक्स रेडी झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण या साईडचा सुद्धा टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी दोन्ही टक्स मारून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला नेक आहे तो किती सुंदर पद्धतीने रेडी झालेला आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला कमरेच्या साईडला इथं कमरपट्टी असते ती अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा इथं मी 1.5 इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे आणि ती आता कमरेच्या ठिकाणी मी इथं जॉईन करून घेणार आहे. काही लोक काय करतात डायरेक्टली अस्तर आणि मेन फॅब्रिकवरतीच गळा नेक आपण तो तयार करतो तेव्हाच एक टीप देऊन नंतर ते पलटी करून घेतात आणि त्यावरून टीप मारतात. तर आपल्याला तसं न करता आपला ब्लाऊज प्रोफेशनल पद्धतीने स्टिच करता यावा किंवा जे मोठमोठे जे लोक असतात ते ज्या पद्धतीनं स्टिच करतात तसाच आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला अशी पट्टी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. बघा पट्टी जॉईन करून झालेली आहे. तर खालच्या साईडला मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे आणि तिथं टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते आपण नंतर वरच्या साईडला फोल्ड केल्यावर एक टीप मारून दिलं तरी आपल्याला नंतर स्टिच करताना वगैरे प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. तर बघा हे मी वरच्या साईडला आता फोल्ड करून घेणार आहे आणि इथे मी हात शिलाई करून घेणार आहे. तर बघा हात शिलाई करून घेतल्यानंतर आपला जो नेक आहे आपला जो बॅक पार्ट आहे तो एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी होत असतो. त्यामुळे आपल्याला हात शिलाई ही बॅक पार्टच्या कमरेला करून घ्यायची असते, कमरपट्टी जोडून त्याला आपण. आणि इथं मी हात शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा हात शिलाई मला नंतर आहे त्यासाठी मी वरच्या साईडला किंवा खोलता देणार आहे ती कच्ची टीप देणार आहे कच्च्या सेटिंग. तर बघा इथं आपली करते मशीनचं कमरेची पट्टी सुद्धा जॉईन झालेली आहे आणि नॉडला सुद्धा मी इथं लटकन लावून घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपला जो बॅक पार्ट आहे तो अगदी सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्हाला याचा फ्रंट पार्ट आहे तो उद्याचा पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत बाय.